विनायक राऊतसाहेब यांनी आदरणीय पवार साहेबांवर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहेत. स्वतःच्या राजकीय अस्मितेवर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्यावर टीका करणे ही आता त्यांची सवय झालेली आहे. विश्वासघात पण कोणाचा आणि कोणाशी? 2019 मध्ये जनतेने दिलेला कौल पाडून भाजपपासून दूर जाणारे तुम्ही, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठींवर बसणारे तुम्ही, आणि सत्ता गेल्यावर विश्वासघाताचा गळा काढणारे तुम्ही. आदरणीय पवार साहेबांनी दिलेला पुरस्कार हा कोणत्या राजकीय संबंधाचा दाखला नाही, तर एका व्यक्तीच्या कार्याचा सन्मान आहे. पण राजकारण म्हणजे केवळ गदारोळ, आरोप प्रत्यारोप असा समज असलेल्या नेत्यांना हे कधीच कळणार नाही. राजकारण करा पण दर्जेदार. संजय राऊत साहेब, सुषमाताई आणि विनायक राऊत साहेब यांनी रोजच्या रोज आदरणीय पवार साहेब यांचे नाव घ्यायचे आणि चर्चेत राहायचे, एवढाच एक अजेंडा ठेवला आहे का? महाराष्ट्रात तुमच्या आरोपांची गरज नाही तर विकासाची गरज आहे. आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि लोकशाही परंपरेवर विश्वास आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी संवाद साधण्यासाठी कधीच कमी पडत नाही. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्यावर टीका करण्याऐवजी आधी आत्मपरीक्षण करा. रोज पवार साहेबांवर टीका केली की राजकीय भविष्य उज्ज्वल होत नाही, ते कामाने घडते.